नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनीषा कायंदे मॅडम, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। एकूणच काय महाराष्ट्रातील जनतेच्या वाट्याला या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळालं? बघा, कमी दिवसाचं अधिवेशन असलं तरी देखील विदर्भासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि मुंबईतल्या तमाम मराठी माणसासाठी खूप मोठ्या घोषणा, ऐतिहासिक घोषणा झालेल्या आहेत। बघा, अधिवेशन नागपूरमध्ये असो किंवा मुंबईत असो, समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही मिळालं पाहिजे, ही सामान्यतः अशी एक धारणा आहे आणि त्याप्रमाणे सरकार करत आहे। लाडक्या बहिणींना पण प्रत्येक म्हणजे विरोधक जरी किती ओरडत असले की थांबवणार, तरी या वेळच्या बजेट सप्लिमेंटरी मध्ये देखील त्यासाठी प्रावधान केलेलं आहे। या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले की हे अधिवेशन जरी मराठवाड्यातील जनतेसाठी असेल, नागपूरच्या जनतेसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, मात्र हे शासन आपल्या दारी नाही आलं तर यम दारी आले, अशा प्रकारची टीका त्यांनी केली। विरोधक आहे कुठे? ते सभागृहातही एक दोन लोक येतात, ते कंटाळून निघून जातात। यावेळेला त्यांनी त्यांचं काही प्रेझेन्स सुद्धा दिसलेलं नाहीये। फक्त तेच ते मुद्दे बोलत बसायचे, याच्या पलीकडे त्यांच्याकडे आता काही नाही। फक्त आम्हाला विरोधी पक्ष नेते पद द्या द्या, हे करत करत ते म्हणजे अराईव्ह झाले आणि डिपार्ट पण झाले। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। ह्या होत्या मनीषा कायंदे। मी गुणवंत डांगे, DRV न्यूज, नागपूर।